नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 16 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, अलीकडेच भारतीय वायुसेना कोणत्या देशासोबत ईस्टर्न ब्रिज 7 या सरावात सहभागी होत आहे? तर ओमान या देशासोबत। पुढील प्रश्न होता, अलीकडे कोणत्या राज्यात 5 नवीन पॉक्सो जलद गती न्यायालये स्थापन करणार आहे? तर पश्चिम बंगालमध्ये। पुढील प्रश्न, अखिल भारतीय राजभाषा परिषद 2024 कोठे आयोजित केली जाईल? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाईल, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न होता, 63व्या सुब्रतो कप 17 वर्षांखालील मुलांचे विजेतेपद कोणी जिंकले? तर मणिपूरने जिंकलेले आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राष्ट्रीय उद्यानात टील कार्बनवर भारताचा पहिला अभ्यास करण्यात आलेला आहे? तर केवलदेव राष्ट्रीय उद्यानामध्ये। पुढील प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून आर रवींद्र यांची नियुक्ती केलेली आहे? तर आइसलँड। पुढील प्रश्न, ट्रेझर्स ऑफ द गुप्ता एम्पायर हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे। तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर संजीव कुमार हे लेखक आहेत। तर पुढील प्रश्न, देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारा पहिला देश कोणता ठरला? तर मेक्सिको ठरलेला आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने 17 सप्टेंबर हा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर तेलंगणा या राज्याने, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न होता, भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीला सिंगापूर साहित्य पुरस्कार मिळालेला आहे? तर प्रशांती राम यांना, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर आजचा पहिला प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या ठिकाणचे श्री विजयपुरम असे नामांकरण केले जाईल? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पोर्ट ब्लेअर, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। तर भारत सरकारने केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबारच्या राजधानीचे नाव पोर्ट ब्लेअर वरून बदलून श्री विजयापुरम केलेले आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे। तर बेटाचा प्रदेश एकेकाळी चोल साम्राज्याचा नौदल तळ म्हणून काम करत असे। तर ते एक शक्तिशाली बौद्ध सागरी साम्राज्य होते। तर यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हस्ते प्रथमच तिरंगा फडकावण्याचेही आयोजन करण्यात आलेले होते। तर यानंतर मित्रांनो, अंदमान आणि निकोबार मधील बेटांचे नामांतर पाहून घेऊयात आपण। तर जून 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अंदमान निकोबार दौऱ्यादरम्यान 3 प्रमुख बेटांची नावे बदलण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। तर रॉस बेटाचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट केले आणि नील बेटाचे नाव बदलून शहीद द्वीप केले आणि व्हॅललॉक बेटाचे नाव बदलून स्वराज द्वीप असे करण्यात आलेले होते, लक्षात ठेवा। तर मित्रांनो, अंदमान आणि निकोबार बेट विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया। तर हिंद महासागरात स्थित आणि 2 बेट गटांचा समावेश आहे, अंदमान बेट आणि निकोबार बेट, लक्षात ठेवा। तर तेथील उपराज्यपाल कोण आहेत? देवेंद्र कुमार जोशी आहेत आणि राजधानी आहे श्री विजयापुरम, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रिक्स साहित्य मंच 2024 चे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, कझाणमध्ये झालेले आहे। कोठे झालेले आहे? कझाणमध्ये। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर ब्रिक्सची स्थापना केव्हा झाली? तर 16 जून 2009 मध्ये झालेली आहे आणि सदस्य देश कोणते आहेत हे देखील पाहून घेऊयात। ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया, लक्षात ठेवा मित्रांनो देश। यानंतर तिसरा प्रश्न, कोणत्या देशाने अलीकडेच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणजेच NDB चे सदस्यत्व स्वीकारलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, अल्जेरियाने। कोणी? तर अल्जेरियाने, ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया। तर अल्जेरियाला ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सर्वात नवीन सदस्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे। तर जागतिक बँक आणि IMF सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पर्याय शोधणाऱ्या इतर देशांमध्ये सामील होणार आहे। तर अल्जेरिया व्यतिरिक्त ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेने आपल्या वाढत्या सदस्यत्वाचा भाग म्हणून इजिप्त, UAE, इराण आणि सौदी अरेबियासह इतर देशांचे स्वागत केलेले आहे। तर यानंतर मित्रांनो, NDBचा लॉंग फॉर्म काय होतोय? तर न्यू डेव्हलपमेंट बँक होतोय, लक्षात ठेवा। तर न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झालेली आहे 15 जुलै 2024 मध्ये। मुख्यालय कोठे आहे? शंघाय, चीनमध्ये आहे, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, ब्रुसेल्स येथे झालेल्या
डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात नीरज चोप्रा कोणत्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर मित्रांनो हा आपण रिव्हिजनसाठी प्रश्न घेतलेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द्वितीय स्थानावर पोहोचलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारतीय भालाफेक स्टार नीरज चोप्रा याने ब्रुसेल्स येथे झालेल्या डायमंड लीग 2024च्या अंतिम सामन्यात 87.86 मीटर भालाफेक करून दुसरे स्थान पटकावले आहे. तर ग्रेनेडच्या ॲडरसन पीटर्सने 87.87 मीटर भालाफेक करून प्रथम स्थान मिळवले आणि विजेतेपद पटकावलेले आहे. तर जर्मनीच्या जुलियन वेबरने 85.97 मीटर अंतरासह तिसरे स्थान पटकावले आहे. लक्षात ठेवा. तर त्याचे विजेतेपद 1 सेमी मीटरने हुकले. तर 2022 मध्ये नीरज चोप्रा डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 5वा प्रश्न राहील, राष्ट्रीय हिंदी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आलेला आहे. केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 14 सप्टेंबर रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो प्रश्नाकडे नीट लक्ष देण्याचा प्रयत्न करा. तर 14 सप्टेंबर 1953 रोजी भारत सरकारने पहिला हिंदी दिवस साजरा केलेला आहे. तर तेव्हापासून दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात असतो. तर भारतात हिंदी भाषाची स्थिती काय आहे हे देखील आपण पाहून घेऊया. तर 2011च्या जनगणनेनुसार 8व्या अनुसूचीमधील 22 भाषांमध्ये हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तर सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या 5 भाषा आणि त्यांची टक्केवारी खालीलप्रमाणे आपण घेतोय. तर नीट पहा टक्केवारी. तर हिंदी भाषा किती टक्के आहे? 43.63% बोलली जाते. बेंगाली 8.03% बोलली जाते. मराठी 6.86% बोलली जाते. तेलुगू 6.70% बोलली जाते आणि तामिळ 5.70% भाषा बोलली जाते. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवस विषयी देखील शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर जगभरात हिंदी भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा केला जात असतो. तर पहिला जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी 2006 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर हिंदीला जागतिक भाषा म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी 10 जानेवारी 1975 रोजी नागपुरात पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आलेली होती. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न पाहूया. तर जागतिक ओझोन दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 16 सप्टेंबर रोजी. केव्हा? तर 16 सप्टेंबर रोजी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ओझोन थर वायूची एक नाजूक ढाल सूर्याच्या हानिकारक किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करते. तर त्यामुळे ग्रहावरील जीवन टिकवून ठेवण्यास मदत होते. तर मित्रांनो द वर्ल्ड ओझोन डे ची थीम काय आहे? तर ओझोन फॉर लाईफ आहे. लक्षात ठेवा थीम. तर यानंतर मित्रांनो 7वा प्रश्न पाहूया. तर अलीकडेच DRDOने इंडियन लाईट टँकची यशस्वी चाचणी केलेली आहे. तर त्याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे ऑप्शन ए, जोरावर. लक्षात ठेवा काय नाव आहे? जोरावर. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOने 13 सप्टेंबर रोजी भारतीय लाईट टँक जोरावरचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. तर जोरावरची ही प्रारंभिक ऑटोमेटिव्ह चाचणी होती. तर हे उच्च उंचीच्या भागात तैनात केले जाऊ शकते. तर वाळवंटी भागात आयोजित केलेल्या क्षेत्रीय चाचण्यांदरम्यान प्रकाश टाक यांनी असाधारणपणे चांगली कामगिरी केलेली आहे. तर मित्रांनो DRDOचा लॉंग फॉर्म काय राहील? तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. तर स्थापना झालेली आहे DRDOची 1958 मध्ये. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर सुब्रत रक्षित आहेत. लक्षात ठेवा. यानंतर 8वा प्रश्न आहे मित्रांनो. तर अलीकडेच WHOने कोणत्या विषाणूविरुद्ध पहिली लस मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एमपॉक्सच्या विषाणूविरुद्ध. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर WHOने एमपॉक्स विरुद्धच्या पहिल्या लसीला मान्यता दिलेली आहे. तर 13 सप्टेंबर रोजी जागतिक आरोग्य संघटनेने WHO MVA-BN लस ही एमपॉक्स विरुद्ध पहिली लस म्हणून घोषित केलेली आहे. तर ही लस पूर्व पात्रता यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर MVA-BN लस सध्या 18 वर्षांपेक्षा कमी वयांच्या लोकांसाठी तयार केलेली नाही. लक्षात ठेवा. यानंतर एमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखले जाणारा हा मंकीपॉक्स विषाणूमुळे होणारा आजार आहे. तर यामुळे सामान्यत सौम्य आजारासह त्वचेवर पुरळ उठते. तर हे सामान्यत एमपॉक्स संक्रमित व्यक्तींची दीर्घकाळापर्यंत शारीरिक त्वचेपासून संपर्काद्वारे पसरते. तर WHOचा लॉंग फॉर्म काय आहे मित्रांनो? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. तर WHOची स्थापना केव्हा झाली? तर 7 एप्रिल 1948 मध्ये झालेली आहे. म्हणून दरवर्षी
7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात असतो. लक्षात ठेवा. तर मुख्यालय कोठे आहे WHO चे? जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? टेड्रोस अधानोम आहेत आणि सध्या त्यांचे 194 सदस्य आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 9वा. तर ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी PME ड्राईव्ह योजना. कोणती योजना? तर PME ड्राईव्ह योजना. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर नाविन्यपूर्ण वाहन संवर्धनामध्ये PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह क्रांती. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब आणि निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी PM इलेक्ट्रिक ड्राईव्ह रिव्होल्यूशन्स इन इनोव्हेटिव्ह व्हेइकल इन्हान्समेंट म्हणजेच PME ड्राईव्ह योजनेला मंजुरी दिलेली आहे. तर ही योजना ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देईल, ज्यामुळे प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत होईल आणि देशात त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो आपण 10वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहतोय. तर प्रश्न असा आहे, भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती कोठे सापडलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मदुराई येथे सापडलेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती मदुराईमध्ये सापडलेली आहे. तर 1932 ते 2020 पर्यंत दक्षिणी पक्षी ही भारतातील सर्वात मोठी फुलपाखराची प्रजाती होती. तर हे प्रामुख्याने पश्चिम आणि पूर्व घाटाच्या प्रदेशात आढळते. तर त्यांच्या पंखाचा विस्तार 190 मिलीमीटर आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, देशातील मतदारांना सर्व स्तरांवर न्यायाधीश निवडण्याचा अधिकार देणारे पहिला देश कोणता बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी नक्की कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.